तर गाईच काही कारणांमुळे मी काल व्लॉग नाही टाकू शकलो, म्हणून मी कालचा व्लॉग आज टाकतोय. आणि भाई आज गेल्यावरती हाय तेच कामं चालू झाली आणि नंतर भाई माझ्या अंगात कराटे बघायचा लई उतावळ्यापणा आला, कारण की भाई मला कराटे लय आवडतं. आज भाई मला समजणं झालं माझा स्टाफ एवढ्यावरती म्हणजे माझ्यावरती एवढं का प्रेम करायला लागलं यार. त्यांना पत्ता है कि मेरा उपवास नहीं छोटा है, मेरा मेम साहब भी उधर उपवासी है, क्योंकि वो खाया नहीं 2 दिन से, उपवास था इसकी वजह से. तो मैं उसको बोला मैं पाव भाजी वगैरह नहीं खाऊंगा भाई, वो ये है मतलब उपाशी है तो मैं भी नहीं. और भाई उपाशी है तो ये क्या देख रहा हूँ मैं. अभी आप बोलोगे ये क्या देख रहा है भाई, मैंने खुद ही लगाया, मेरे को वो कुकिंग बहुत ज़्यादा पसंद है. फिर मैं गया अपना वो पेंटर लोगों के पास, उधर से मैंने आज एक नया वाला क्या ढूंढा है, टॅग ढूंढा है की चावी जर आपल्याला माहीत नसेल ना कुठल्या थाळ्याची कुठल्या, तर तिथे खाली नंबर असतो. भाई पहिल्यांदा झाले आणि बघा चिंकी किती उतावळ्यापणा करत्या. मग मी म्हणजे मेमसापला ना हे पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, शॅम्पू. मग तो आणला मी मेमसापचा शॅम्पू. आणि चिकन बनवता आज रविवार होता, तो आम्ही घरमालकांना देऊन टाकलं आणि तिच्यासाठी समोसा वगैरे घेऊन गेलो आणि उपवास सोडला. भाई माझी बिचारी 2 दिवस झालं खाल्लं नव्हतं. आणि बघा आमच्याकडे आता किती गँग जमायला लागले. नंतर मला दाखवायला लागली ती हरणं, खिडकीतून बाहेर बघलं तर बोलते हे पाणी हलतंय ना, तिथं सगळी खेकड्यांची पिल्लं आहेत. मग मी मस्त मस्त खेकड्यांची पिल्लं पाहिली आणि रात्री बघा आमच्या इथं किती गँग जमा झाली. बरं अरे ह्यांना तुम्हाला समजत नाही, एकाला खायला ठेवलं की दुसरं त्याच्यावरतीच तुटून पडते. अरे तुमचं खावं की.